जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. बघा कोणी कोणाला ओळखतं का? आजचा आपला शिबिराचा दुसरा दिवस आहे आणि शिबिरामध्ये मडबाद चिकित्सा म्हणजे माती चिकित्सा, पंचतत्वापैकी 5 तत्वाची चिकित्सा, माती चिकित्सा. मातीमध्ये 3,500 प्रकारचे औषधी गुणधर्म असतात आणि हे औषधी गुणधर्म आपल्याला रोगापासून मुक्त करतात. माती हे पंचतत्वापैकी पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे आणि शिबिरात एक दिवस आपण पूर्ण अंगाला माती लावून आपल्या शरीरातली हीट उष्णता कमी करत असतो आणि माती लावल्यामुळं त्वचारोग पण नाहीसे होतात. शरीरातले रॅडिकल्स, शरीरातले जे काही दूषित तत्व आहे ते पण माती खेचून घेते आणि माती ही खूप औषधनियुक्त आहे. असे 3,500 प्रकारचे औषधी गुणधर्म मातीमध्ये आहे. आता हे सर्वजण परिचयाचे आहे, पण तुम्ही जरी हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही कोणी एकमेकाला ओळखू शकणार नाही, अशा पद्धतीचं हे आहे. आपण आता आहोत इथं टाका आश्रम. हा जो डोंगर दिसतोय, जो वेरूळची लेणी ज्याला म्हणता येईल, वेरूळच्या लेणीच्या उत्तर बाजूचा हा डोंगर आहे. या डोंगरामध्येच साधारणतः अर्धा किलोमीटरवर वेरूळची लेणी आहे आणि आम्ही आहोत इथं टाका आश्रम श्री क्षेत्र वेरूळ, जे आपलं 12वं ज्योतिर्लिंग आहे. ज्योतिर्लिंग मंदिर इथून केवळ 1 किलोमीटरवर आहे. एअर डिस्टन्सने अर्धा किलोमीटरच आहे, पण रोडने जर गेलं तर 1 किलोमीटरवर आहे. आपण शक्य झाल्यास दर्शन घ्यायला पण तिथं जाणार आहोत. दिसतंय मग सर्वांना? चला, अतिशय सुंदर. जय गुरुदेव. जय गुरुदेव. चला, कुणाला काही प्रश्न आहे का तुम्हाला? आजच्या या चिकित्सेविषयी कुणाला काही प्रश्न आहे का? अजून पाहिजे 1-2 दिवस? अजून नाही, 8 दिवसातून एकदा आपण करू शकतो हे. अजून आम्ही घरी जायच्या आधी एकदा नाही, आता वेळ नसणार ना आपल्याला. आता घरी करायची तुम्ही. यासाठी कुठली माती वापरलेली आहे असं कुणीतरी प्रश्न विचारलेला आहे की नाही? तर यासाठी आपण वारुळाची माती वापरलेली आहे. वारुळाची माती वापरलेली आहे. कारण वारुळाची माती का? की वारुळाची माती ही वाळवी नावाची जी काही छोटी कृमी असते मुंग्यासारखी, ज्याला आपण उधी म्हणतात ना, किंवा वाळवी म्हणतो आपण त्याला, तर त्यांनी ते खाऊन ती पचवून विष्ठेद्वारे बाहेर टाकलेली माती असते. अतिशय फाईन, त्याच्यामध्ये खडे वगैरे नसतात अजिबात. अशा प्रकारची ती माती असते आणि अतिशय उपयुक्त असते. ज्यामध्ये कुठलेही केमिकल नसतात. तुम्ही बघा, वारुळ हे कुठं असतं? जंगलातच असतं. आणि आपण जंगलातून, आता एक जणांचा प्रश्न आहे की बाबा जंगलातली माती वापरू शकतो का आपण? आता इथं शेती केल्या जात नाही ना. आता जर हे बघितलं, वरती डोंगर आहे, डोंगराची तुम्ही झाडाखालची माती 1 फूट माती खोदायची, ती माती फेकून द्यायची. आता एक जणांनी प्रश्न केला होता ना की वारुळाची माती कुठं मिळेल बा? मग 1 फूट असं जंगलातली माती तुम्ही 1 फूट फेकून द्यायची बाजूला आणि खालची माती घ्यायची, तिला घरी आणून चाळून घ्यायची, खडे वगैरे त्याच्यातून काढून घ्यायचे. वारुळाच्या मातीतून खडे काढायची गरज नसते, कारण ती एवढी फाईन असते की खूप सुपर फाईन असते, एकदम पिठासारखी असते ती. पाणी टाकलं तर मग तिच्यात काही खडे टोचत नाही. मग हिला चाळून घ्यायचं, उन्हात वाळवायचं आणि शिजून घ्यायची. वारुळाच्या मातीला शिजवायची गरज नाही. आपण फक्त गरम पाणी, उकळलेलं पाणी त्याच्यात टाकतो, कडुलिंबाचा पाला टाकतो आणि झालं. ती माती 8 दिवसातून एकदा लावलं, कशाही प्रकारचा त्वचा रोग असेल तर आपला तो नाहीसा होऊन जातो. आणखी काही प्रश्न तुमचे? नाही, माती आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी अवेलेबल नाही होत ना, तर तसं काही. हा, मग तेच सांगतोय ना तुम्हाला. मुलतानी माती वापरू शकता, पण ती महाग पडते. आता पुणे मुंबईवाले आमच्याकडूनच घेऊन जातात. निवासी शिबिराला आले की ते जाताना रिक्वेस्ट करतात आपल्याकडे शिल्लक असली तर आपण त्याचे काही पैसे घेत नाही. 1-2 किलो असली शिल्लक तर घेऊन जातात, कारण मुंबई पुण्याला कुठं मिळणार ना. मग त्यांनी असं जंगलात जाऊन खोदून झाडाखालची माती 1 फूट वरची बाजूला टाकून खालची भूगर्भातली माती आणायची, तिला वाळवायची, शिजून लावायची, झालं. तुम्ही का लाभतायत इकडे बाजूला? या मैदानात या. चला, आणखी कोणाचा काही प्रश्न? पर्याय तुम्ही बोलले मुलतानी माती चालते, पण महाग पडते ना. मी म्हटलं होतं, माझे एक सहकारी मित्र आहे, MA माझ्या सोबत होते. त्यांचं ते गोगाबाबाच्या टेकडं डोंगरा इकडे तिकडे फिरत असतात. त्यांना म्हटलं तुम्ही 1-1 किलोचे पाऊस तयार करा, साधारणतः 50 रुपये किलो जरी दिले तरी ते काही म्हणजे तिचा भाव करणं
आज शक्य आहे. वारुळाची माती जर 50 रुपये किलो जरी तुम्हाला मिळाली तर ती खूप चांगली. हां, काही फरक पडत नाही, त्यांचाही उदरनिर्वाह होतो आणि सगळ्याच गोष्टी होतात. चला, आणखी काही प्रश्न विचारा. मला प्रश्न विचारणारे लोक आवडतात. हे बघा, गाय इथं चरते. आश्रमात गायी जवळपास बऱ्याचशा गायी आहेत. आता किती गायी आहेत हे मला माहिती नाही. गायींचा पण मी एक व्हिडिओ बनवल, त्यावेळेस मी तुम्हाला यूट्यूबवर टाकल. आपण जाऊ गोशाळेला भेट द्यायला, किती गायी आहे. यावेळेला शिबिरार्थी कमी आहे, 16 शिबिरार्थी आहेत. त्यापैकी लेडीज आहेत. लेडीज तिकडं करतायत दुसरीकडं मडबात चिकित्सा, आणि जेवढे जेंट्स आहेत तेवढे जेंट्स आहेत. सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे या शिबिराला सगळ्यात कमी दिवाळीमुळं कमी साधक आहेत शिबिराला. 16 साधक आहेत आपल्याकडं आता. चला, आणखी काय विचारायचं आहे तुम्हाला? हे बघा, इकडे दिसतंय हा आश्रम आहे, आणि हे जे दिसतंय शेड तुम्हाला, इकडं गोशाळा आहे, श्रीकृष्ण गोशाळा म्हणून. गोशाळेचा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला पाठवेल. खूप छान. ऑक्सिजन लेवल कशी इथली? छान आहे ना. सकाळी तर सर मी 5:20ला आपलं नेहमीप्रमाणे प्राणायाम करत होतो, आम्ही दोघं पण. अरे वा, छान. सचिन सारखने बघितलं. बघा, हे कडुलिंबाचं झाड आहे. खूप ठिकाणी पाहायला मिळत नाही. नाशिकला आम्ही शिबिर घेतलं होतं, कडुलिंबाचं झाड आम्हाला तिकडं पाहायलाच मिळालं नाही. इथं कडुलिंबाचे खूप झाडं आहेत, आणि एक कडुलिंबाच्या कुशीमध्ये सिसमचं झाड आहे ना सचिनजी. हे बघा, आपोआप उगवलेलं. हे मी झूम करून दाखवतो. सिसमचं झाड आहे, तुम्हाला दिसतंय. हा जे पानं दिसत आहेत हे सिसमच्या झाडाची पानं दिसत आहेत. कडुलिंबाच्या कुशीत आपोआप उगवलेलं आहे. झाडावरती बघा, हवेमुळं झाडाचा असा कर आवाज येतो. किती सुंदर असा निसर्ग आहे. आणि हा जो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हा वेरूळ लेणीचा डोंगर आहे, अखंड डोंगर आहे. उत्तरेला आहोत आपण, वेरूळ लेणीच्या उत्तरेला आहोत. आणि हे बघा, गोमाता पण आपलं बोलणं ऐकते किती शांत चित्ताने. आणि तिला प्रश्न पडलाय की हे माकडं तर भरपूर बघितलेले, पण हे आता हे वेगळ्या टाईपचे माकडं कुठून आले बा, म्हणून ती गाय बघा कशी निरागसपणे यांच्याकडे बघते. हा, तिला पण प्रश्न पडलाय की ही माणसाची प्रजाती नवीनच तिला पाहायला मिळते. चला, आणखी शेवटचा अर्धा मिनिट. काय प्रश्न असेल विचारा, शेवटचा अर्धा मिनिट. आता तुम्ही गोमातेचा विषय काढला गुरुजी, म्हणून गोमाते शेणी असते त्याच्याने पण आंघोळ केली. त्याच्याने आंघोळ केली म्हणण्यापेक्षा माझ्याकडे एक सोरायसिसचं पेशंट होतं. स्किन डिसीज होता त्याला, आणि इतके परेशान होते ते की पूर्ण अंग लाल झालेलं होतं. शरीराचा असा कुठलाही भाग असा नव्हता की तिथून रक्त येत नाही. त्यांना मी सजेशन दिलं, म्हटलं तुम्ही पूर्ण अंगाला शेण लावा आणि गोमूत्र लावा. तर ते आपलं ऋषी व्हॅली इथं जिथं शिबिर होतं रेग्युलर, तिथं ते दर 8 दिवसाला दोघं नवरा बायको यायचे 4 व्हीलर गाडीमध्ये. पूर्ण अंगाला शेण लावायचे आणि गोमूत्र लावायचे, सुकू द्यायचे, आंघोळ करायचे आणि घरी जायचे. असं केलं. त्यांचा नाव मी घेत नाही, आमचे खूप जवळचे साधक आहेत ते, कारण कुणाचं नाव घेणं योग्य नसतं ना. तर त्यांचा तो त्वचारोग नाहीसा झाला. तुम्हाला कुणाला त्वचारोग असेल तर तुम्ही अगोदर गोमूत्र आणि शेण मिक्स करून पूर्ण अंगाला लावा, सुकू द्या, आणि मग नंतर वाटल्यास त्याच्यानंतर पुन्हा मातीचा लेप लावा. 8 दिवसातून 2दा जर हा प्रयोग केला तर तुमचा कुठलाही सोरायसिस असू द्या, कुठलाही सोरायसिस, फक्त ज्यावेळेस तुम्ही याच्यासाठी हे वापरता, काय माती जी वापरता तर तिला शिजवून घ्यायला पाहिजे. गोमूत्र शिजवायची गरज नाही, पण त्वचा रोगासाठी जी माती वापरता तर ती शिजवून घ्यायला पाहिजे. जखमा जर असेल तर शिजवल्यामुळे काय होतं सांगा बरं? माती शिजवायची कशासाठी? स्टरलाइज होण्यासाठी, निर्जंतुकीकरण होण्यासाठी. माती स्वतः निर्जंतुकीकरणाचं काम करते. पण आता मातीचे, ती आईचे, तिच्यामध्ये अनेक जीवजंतूंनी वास्तव्य केलेलं असतं, बरोबर आहे की नाही? म्हणून तिला त्वचारोग असलेल्या व्यक्तीने ती माती शिजून घ्यायची. आणखी असे काही महत्वाचे प्रश्न विचारा जेणेकरून तुम्हाला मग गायचं शेण आणि गोमूत्र म्हणजे कोणती गाय पण सर? देशी गाय. कधी पण गाय हा विषय आला, मी जरी नाही सांगितलं, कधी पण गाय विषय आला की देशी गाय, जशी आता ही देशी आहे आणि ही जंगलात फिरते, अशा गायीचं शेण आणि गोमूत्र अमृत आहे. पण जी गाय गोठ्यात बांधलेली आहे त्याला तुम्ही भाकरी खाऊ घालताय, शिळा भात खाऊ घालताय, किंवा तुम्ही त्याला काय अन्नपदार्थ खाऊ घालताय, किंवा रेडीमेड चारा खाऊ घालताय, ऊसाची कुट्टी खाऊ घालताय, अशी गाय नव्हे.
थोड्याफार प्रमाणात देणं योग्य आहे, पण त्या गायीला नैसर्गिक जंगलात फिरणारी गायीचं हे जे गुणधर्म आहे हे अतिशय उपयुक्त आहे आपल्या आरोग्यासाठी. ती गायीचे खूप गुणधर्म आहेत. हा फिरण्याचे तिचे गीर गायीचं तर काय, तिच्या म्हणजे गोमूत्रामध्ये पण सोनं आहे, दुधामध्ये पण सोनं आहे असं म्हणतात. गीर गाय ही सगळ्याच संकरित गायीचं नको, फक्त एवढं लक्षात घ्या, देशी कुठली गाय चालेल, गिरच पाहिजे असं काही नाही. तुम्ही कुठल्याही गायीचं घेऊ शकता. गोमूत्र आणि शेण हे गोमय म्हणतात त्याला, म्हणजे आरोग्यासाठी पंचगव्य म्हणतात. सॉरी, पंचगव्यामध्ये काय काय येतं मग? गायीचं गोमूत्र, गायीचं शेण, गायीचं दूध, गायीचं तूप, सर्व काही. गायीचं काहीच वाया जात नाही, म्हणून 33 कोटी देवताचा वास गायीमध्ये आहे असं मानलं जातं. काहीच वाया जात नाही गायीचं, शेण तर नाहीच नाही. गोमूत्र आप ले सकते हैं, लेकिन थोड़ा हीट रहता है, इसीलिए गोमूत्र लेते समय डॉक्टर की सलाह के अनुसार ले. बॉडी डिटॉक्सिफिकेशन के लिए आप 50 ml गोमूत्र 8 दिन में एक बार ले सकते हैं. गर्म पानी में लेने की जरूरत नहीं, डायरेक्ट लो, या फिर डायरेक्ट नहीं पिया जाता तो उसमें पानी मिक्स करके भी पी सकते हैं आप. त्वचा रोगों के लिए अच्छा है, सभी रोगों के लिए अच्छा है. अभी जो बड़े बड़े महंगे महंगे लोगों ने पेटेंट ले रखा है गोमूत्र के ऊपर, तो डायबिटीज के लिए जो लैंटस बनाया जाता है या फिर डायबिटीज का इंसुलिन का इंजेक्शन बनाया जाता है, उसमें क्या है आप रिसर्च करो या सर्च करो गूगल पे, आपको पता चलेगा. गोमूत्र के ऊपर गाय हमारे देश की माता है, और बाहर के लोगों ने क्या किया है, गौ माता को बाहर जाके ले उसके ऊपर संशोधन किया, और वही गौ माता का ये हमें 3-3, 4-4 करोड़ रुपए में बेच रहे हो वापिस से पेटेंट ये करके, है क्या नहीं. चलो, और कोई सवाल? रामदेव बाबांचं गो अर्क कसं आहे? आता बघा, रामदेव बाबाचा गो अर्क कसा आहे असं तुम्ही मला विचारलं तर मी म्हणल चांगला आहे. पण आता काय, स्वतः मी रामदेव बाबाची गोशाळा, रामदेव बाबाचं जे पतंजली योगपीठ आहे तिथून 9 किलोमीटरवर गाव आहे, पायी गेलो होतो आम्ही. रामदेव बाबाच्या गोशाळेमध्ये पायी गेलो होतो, आणि पायी जाऊन मग शेवटी रामदेव बाबाचे वडील तिथं होते गोशाळेमध्ये. मग त्यांना आमची दया आली, मग त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला बोलवलं. आमच्यासोबत काही लेडीज होत्या, कारण आम्ही पायी दुपारी निघालो, आम्हाला पोहोचायलाच तिथं जवळपास 4 घंटे लागले. 9 किलोमीटर म्हणजे, आणि रात्री निघायचं म्हणजे आम्हाला 12-1 वाजला असता घरी यायला. मग रामदेव बाबाच्या वडिलांनी त्यांची बोलेरो गाडी दिली, ड्रायव्हरला सांगितलं जाओ इनको पहुंचा दो. म्हणजे जसं आता आपण गप्पा मारतोय अशा गप्पा रामदेव बाबांच्या वडिलांसोबत मारलेल्या आहेत. तर लक्षात आलं मग तुमच्या गोमूत्राचे फायदे लक्षात आले, मडबादचे फायदे आले. किती तत्वाची चिकित्सा आहे मग ही? कुठली चिकित्सा आहे? कोणती चिकित्सा म्हणतात त्याला? चिकित्सा कोणती म्हणतात त्याला? माती तत्वाची चिकित्सा म्हणतात ना. सांगितलं ना तुम्हाला, मडबात म्हणजे माती तत्वाची. 5 तत्व आपल्या शरीरात आहे. किती? हा त्यापैकी माती तत्वाची चिकित्सा आहे. चला, व्हिडिओ मोठा होईल, मग तुम्हीच पाहायला कंटाळणार, त्यामुळे आपण आता इथं व्हिडिओला स्किप करूया. जय गुरुदेव. जय गुरु.